मित्रांनो, कसे आहेत? बरेच का खूप दिवसांनी आलोय. बरंच आलो मी. आणि थोडीशी गोड बातमी भेटणार आहे. थोडंसं फंक्शन चालू आहे. मग त्यासाठी जरा धावपळ जरा चालू आहे, म्हणून काढत नाही आपण व्हिडिओ. तर आज ब्लॉग काढू म्हणलो, तुला आठवण राहील बाबा, आहे की नाही. केस करायला आलो. फंक्शन आहे आपल्या घरात. इथं केस सेट करायला आलो सेक्टर 6ला. भाई नाम क्या है? HP ना? HP सलून है. तो छोटा बांधा है तो प्रोफेशनल लेवल में. देखो ग्लव्स भी पहन रहे, बहुत अच्छा लग रहा है, हाइजेनिक लग रहा है एकदम मस्त. नवीन केस, नवीन जरा स्टाईल. जरा मोकळे सांगितले ठेवायला. आता घरी बघू काय शिवाय भेटता का प्रसाद भेटतो काय सांगता येत नाही. तर माझा एकटाच आहे असं दिसतंय. मला काय बांधायची आवड आहे, भाऊ बांधायची. बघा मजा घ्या तुम्ही. दर्जा कोणत्या आता. ओ माय आशिष डोक्याला हात मारतोय. पूजा, या आमची पूजा. कसं वाटतंय का? छान वाटतंय. इथं मम्मी माझी लाईट मध्ये अजून चमकन हलकासा. डुबवालीचा फोन आला होता मावशीचा. ते बोलली काय गुंडा दिसते. बोल. खूप दिवसांनी आलो. श्रावण महादेव दाखवा. या महादेव, महादेवच्या आम्ही 2 जण बघतोय. मी उपास पकडलाय. मम्मी दररोज सोमवारी जाते. कुठं इथं नाही, नाशिकला जाते. कपालेश्वर महादेव ना, तिकडे जाते. मला केस उघडे करून सांगितले. डेंजर दिसत मीच स्वतःला बघून मीच घाबरतोय. पूजा पण घाबरते. काय ग पूजा? मम्मीने केलंय मस्तपैकी शेवया या खायला. हे सुके शेवया. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरेच का खूप दिवसांनी आलोय. बरंच आलो मी. आणि श्रावणचा महिना आहे. सगळ्यांचे उपास असेल कोणाकोणाचे. त्यांचा श्रावण एकदम चांगला जावं. आणि 15 ऑगस्ट पण झाला. 15 ऑगस्ट पण केला मस्तपैकी. आम्ही पुढे झेंडे लावले होते, पण काय लावता आला नाही. आणि थोडा व्हिडिओ म्हणजे झेंडे लावले, व्हिडिओ बनवता नाही आला आम्हाला, कारण की थोडीशी धावपळ जरा चालू आहे. तर आणि हवा पण बघा किती मस्त येते. आणि एकदम बरे आहेत ना तुम्ही? खूप दिवसांनी आलो. आणि लवकरच तुम्हाला थोडीशी गोड बातमी भेटणार आहे. थोडंसं फंक्शन चालू आहे. मग त्यासाठी जरा धावपळ जरा चालू आहे, म्हणून काढत नाही आपण व्हिडिओ. तर आज ब्लॉग काढू म्हणलो, तुला आठवण राहील बाबा, आहे की नाही. मग आता जरा चाललो आहे. आज कुठला वार आहे? आज शनिवार आहे. शनिवार. आणि आज फ्री आहे. नाही तर शनिवारी पण असतो मच्छीवर ऑफिसवर. पण आता काय आहे, काल येणार होते अतिक्रमण करायसाठी, म्हणजे तोडायला येणार होते आमचं झोपडं. मग काल तिथं पण पूर्ण दिवस होतो. मग नंतर काही आले नाही. आज बघू म्हणून काल थोडासा माल होता तो विकला मी. थोडा आणलेला, कारण की आपले नेहमीचे कस्टमर आहेत, त्यांना मच्छी पाहिजे असते. असं आहे. कोणाकोणाचा श्रावण असतो, कोणाचा असतो. आता पोरा बाळांना तरी ते काही छोटे आहेत ते तर नाही, त्यांना थोडंफार मच्छी त्यासाठी लागते. असे भरपूर असे गिऱ्हाईक आहेत. मग त्यांना मच्छी आणून दिली. काल विकली. संध्याकाळी सकाळी आणलेली, मग संध्याकाळी विकली. काल दिवसभर बाबा वाट बघतो आम्ही, कधी आमचं अतिक्रमण होणार आहे, म्हणजे पूर्ण ते तोडणार आहे करून. पण असं काही झालं नाही. बस नोटीस आलेली. मग का बद्दल तोडताय ते पण ते बगडे असतात ना सफेदवाले, त्यांच्यामुळं. कारण की आमच्या बाजूला एअरपोर्ट आहे, म्हणून. एअरपोर्ट आहे, त्याच्या प्लेनमध्ये ते काय घुसला तर बाबा अपघात होऊ शकतो. म्हणून बघू. म्हणून त्यासाठी आज पण सांगितलेलं बाबा येणार आहे करून. माजरीच घ्यायचंच नाही तर मग कशाला. परत ते मनवायला लागतं झोपणं आम्हाला. पूर्ण ते सामान काढायला लागते.
असं थोडंसं मचमच होते. मी काल काढणार होता व्हिडिओ पण काही काढता आलाच नाही. बघू बरं काय आहे तर धावपळ पण चालू आहे. तुम्हाला कळणार कसली धावपळ आहे, काय चालू आहे असं. चला आता आपण चाललो आहे. आपल्या योद्धाची गाडी घेतलेली आहे. का बरं घेतलेली दाखवतो मित्रांनो. केस करायला आलो, फंक्शन आहे आपल्या घरात. इथं केस सेट करायला आलो सेक्टर 6ला. भाई नाम क्या है? HP ना? HP सलून आहे. व्हिडिओ दिसणारच आहे शॉर्ट में, बघून घ्या कसं आहे. आणि आताचं लुक बघ कसं आहे. या तुम्ही पण काही काय केसचं काय करायचं असेल, बियर्ड केस कापायचं असेल, आताचं लुक बघा आणि नंतरचा लुक बघा. छोटा बांधला तो प्रोफेशनल लेवल में. देखो ग्लव्स भी पहन रहे, बहुत अच्छा लग रहा है, हाइजेनिक लग रहा है, एकदम मस्त, एकदम साफ सुथरा है. कलरला केस करायचे पाहिजे. नंतर तुम्हाला लास्टला लुक दिसेल कसा दिसते बरं. फायनली झाला आहे बघा. टचअप भेटणार आहे. नवीन केस, नवीन जरा स्टाईल. केस कटिंग नाही केली आपण, बस कलर केलाय. झाला आपला कलरिंग. केस जरा मोकळेच सांगितले ठेवायला. आता घरी बघू काय शिवाय भेटता का प्रसाद भेटतो काय सांगता येत नाही. कलर करायचा होता, खूप दिवसापासून चालू होतं. हिचं नाही आपले श्रावण चालू आहे, त्याच्या आधीच श्रावण लागोच्या आधीच त्याने केस कापले होते सगळे. तर चाललो घरी. आता काय माहिती काय भेटते करून काय नाही. हे आपला योद्धा बघा इथं. चला. माझ्या मावशीच्या दुबईवरून फोन आला होता, दुबईला राहते करून. ती बोलली काय ये गुंड असतोय. आता बघू घरी काय. केस मोकळे दिसतंय तर कसं जाईल वेगळं वाटतंय जरा. कधी केलं तर नाही तसं केस मोकळे. आता एकदम कसं वाटायचं आता आपल्याला. मध्ये जरा 2-3 माणसं होते, मग चांगलं वाटत नाही बाबा. आता माझा एकटाच आहे. कसं दिसतंय. मला काय बांधायची आवड आहे, भाऊ बांधायची. बघा मजा घ्या तुम्ही. दरवाजा खोलतोय आता. ओ माय. आशिष डोक्याला हात मारतोय. काय पूजा, या आमची पूजा. कसं वाटतंय का? छान वाटतंय. इथं मम्मी माझी. कसं आहे काय भाऊ करतीये. नाही तर आता शिव्या घातल्या असताना. लाईट मध्ये अजून चमकन घे हलकासा. धुतल्यावर अजून उद्या धुयातलं सांगितलं. हे आमची मम्मी. मम्मी कसली तयारी चालली आपली. आमच्या घरी फंक्शन आहे, तुम्हाला पण कळलं. मम्मी म्हणून करते म्हणजे समजून जावं काय. डुबवालीचा फोन आला होता मावशीचा. ते बोलली काय गुंड दिसते. बोल. खूप दिवसांनी आलो. श्रावण महादेव दाखवा. हे महादेव. महादेवच्या आम्ही 2 जण बघतोय. मी उपास पकडलाय. मम्मी दररोज सोमवारी जाते. कुठं इथं नाही, नाशिकला जाते. कपालेश्वर
महादेव ना तिकडे जाते. मम्मी असती आहे उठून चालली. उपाशी होतो तर आता बघा साबुदाणा उपास आहे. उपास बाबा ये काय केस कापायला लावले आशे म्हणजे केस कापायला लावले. कशी वाटतंय? काय वाटतं काय काही नाही बरोबर वाटत हा? काही नाही बरोबर वाटत. इथं पहिल्यापासूनच केसावर आहे. काही नाही एवढं खास वाटत आहे. असं साबुदाणा खाल्ला, जेवण झालं. मला केस उघडे करून सांगितले डेंजर दिसत. मी स्वतःला बघून मीच घाबरतोय. हे पूजा पण घाबरते. काय ग पूजा? घाबरते नाही. ते आपल्याला सवय नाही. आणि शेवया मम्मीने केल्या मस्तपैकी शेवया या खायला. हे सुके सुके शेवया गोड गोड मला खूप आवडतात. मम्मी भारी बनवते. काजू बदाम मस्तपैकी एक नंबर सुके. कोणाला दूध आवडतं दूध टाकून घेतात. तर मला असंच आवडतं. ते पूजा काजू बदाम आणते. घ्या तुम्ही पण मस्तपैकी या खायला. उद्या मस्त धुणार. आणि आमच्या घरी फंक्शन आहे. तुम्हाला नक्कीच कळेल. कोणाला ऐकून घ्यायचं असेल तर फोन करा. नंबर आहे, शोधा जरा नंबर. सगळे इथं आहे माझ्याकडं. फोन करा. काय बरं सरप्राईज आणि काय स्पेशल आमच्यासाठी. आणि कार्यक्रम होणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया काय होणार आहे. उद्या तर मच्छीवर जाणार आहे. उद्या रविवार आहे, लास्टचा दिवस. लास्टचा दिवस आहे. उद्या मच्छीवर जाणार आहे, मच्छी विकणार आहे. नंतर सोमवारी काहीतरी वेगळं काहीतरी होणार आहे. कोणाला ऐकायचं असेल, कोणाला सहभागी व्हायचं असेल तर कॉल करा मला. मी त्यांना सांगणार नक्की. ओके, बाय बाय, गुड नाईट.